मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे आहे ते धान आहे. धानाची आज फवारणी जी आहे ते चालू आहे. तर बघू शकता, आज तुम्हाला दाखवतो की आपण धानावरती जे आहे ते कोणती फवारणी का करत आहोत, कशासाठी करत आहोत. तर चला डायरेक्ट फवारणीकडे. हे बघू शकता आपलं हे धानाचं क्षेत्र आहे. तर चांगल्या पद्धतीने आपलं प्लॉट जे आहे ते सेट झालेलं आहे. बघा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने फोटो वगैरे पद्धतशीर आहे, हिरवगार कंचसुद्धा आहे. आणि तुम्हाला दाखवायचं, हे बघा ही धानाची कोणती स्टेज आहे बघू शकता. हे बघा आता हे कांडी जी आहे ती गोल येत आहे थोडीशी, म्हणजे इथून 15 दिवसानंतर आपली जी आहे ते म्हणजे धान जे आहे ते बाहेर फेकेल. लोंब या इथून बाहेर फेकेल. कुठं लांबा म्हणतात आमच्या इकडे, ते लांबा जे आहे ते तुम्हाला थोडंसं दिसत असेल, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा बाहेर फेकलेलं आहे, म्हणजे आता आपलं धान पोट्यात आहे. तर 15 दिवसानंतर आपल्या धानाचा निचवा होणार. तर त्या निचव्याकरिता त्याच्यावर किडीचा प्रादुर्भाव व्हावा नको, बुरशीचा प्रादुर्भाव नको व्हावा, किंवा जे येणारं लोंब आहे धानाचं ते चांगल्या पद्धतीने जे आहे म्हणजे रबरबीत धान व्हावा, फोल न जावा, त्यासाठी आपण काय वापरत आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो. बघा कशा पद्धतीने पूर्ण बांधून वगैरे त्याने घेतलं आहे, कारण त्याच्यामध्ये अळीचे वगैरे कंटेन आहेत. तर दाखवतो तुम्हाला कोणतं कंटेन आहे तर आपल्या याच्यामध्ये. हे बघू शकता किलर प्लस या नावाने येत आहे. तर ॲम्प्लिगो तुम्ही ऐकलं असेलच. तर ॲम्प्लिगोचंच कंटेन आहे याच्यामध्ये बघू शकता. म्हणजे ॲम्प्लिगोसारखंच काम करते. हे बघा क्लोरॅन्ट्रा निलिप्रोल 9.3% आहे आणि लॅम्बडा सायरोथ्रिन हे 4.6% आहे. तर लॅम्बडा असल्यामुळे मी जे आता बघितलं तो बांधून वगैरे तोंडाला वगैरे सगळं बांधून करून मारत आहे. तर त्याच्यासाठीच, कारण लॅम्बडाने थोडेसं जे आहे ते अग्ना होत असते. हे बघा. आणि आपण बुरशीनाशक हे वॉल एक्स्ट्रा घेतला आहे. हेक्झागोनाझोल आहे 5% आणि व्हॅलिडामायसिन ॲज अँटीबायोटिक म्हणून सुद्धा आपण घेतलेला आहे. दोन्हीचं पण काम करत असते. हे अँटीबायोटिक आणि फंगीसाईड दोन्ही पण स्वस्त्यामध्ये एक नंबर काम होत असते. आणि तिसरं आपण घेतलं आहे ते धान्याला पक्वतेसाठी. तर हे आहे आमचं पोटॅबोर सुपर या नावाने. तर याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये पोटॅश प्लस बोरान, तर हे दोन्हीही घटक दाण्याची साईज वाढवण्याकरिता, दाण्याची चमक वाढवण्याकरिता, दाण्याची क्वालिटी वाढवण्याकरिता हे कार्यभूत करत असते. तर या तीन याचं तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता एकदम चांगल्या पद्धतीने. तर सध्या आपल्या प्लॉटवर मावा तुटुळा वगैरे नाही आहे. अळीच्या प्रादुर्भावासाठी आपण बेस्ट ऑफ बेस्ट कंपनी घेतली. फंगीसाईडमध्ये सुद्धा चांगली आहे, अँटीबायोटिक आहे त्याच्यामध्ये, आणि दाण्याच्या पक्वतेसाठी सुद्धा चांगलं घेतलं आहे. कारण आपल्या धानाची क्वालिटी पद्धतशीर आहे. आपण खत वगैरे पद्धतशीर मारलेलं आहे, नियोजन पद्धतशीर आहे. तुम्ही जाऊन बघू शकता, मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. धानाला पहिला खत कोणता टाकला आहे, दुसरा खत कोणता टाकला आहे. तर आणि आता फवारणी, बस आम्ही एक फवारणी मारतो, एक फवारणीच्या वर मारत नाही. तरीसुद्धा आमची धानाची म्हणजे ग्रोथ चांगल्या पद्धतीने येईल, चांगल्या पद्धतीने आहे. कारण आहे लोक 3-3, 4-4 फवारणी करतात, आम्ही एका फवारणीमध्ये होते. कारण आम्ही नर्सरीला जे आहे ते फवारणी करत असतो. नर्सरीला प्रिव्हेंटिव्ह फवारणी केल्यामुळे आम्हाला फवारणी करायची गरज नसते पडत. तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण नर्सरीचा अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर ह्या तीन याचा कॉम्बिनेशन तुम्ही धान पिकावरती घेऊ शकता.